तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं बॅटिंग करत असताना 4 धाबा त्याच्या बॅट मधून आल्या आणि शेवटचं षटक ज्यानं हाताळलं रोहित ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यानं 10 धावा मात्र डिफेन्स केल्या, तो ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतोय विनोद कर्णुक सरांना की आपल्या हस्ते मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी मात्र या खेळाडूला सुपूर्द करायची आहे. इथे कॅश प्राइज लागली जाते. जर 3 चेंडू मागे 3 षटकार जर मारले तर रमेश पाटील यांकडून मात्र रोख 500 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. नक्कीच इथं कॅश प्राइज देखील जमा झाली आहे. संधी असेल खऱ्या अर्थानं बॅटर साठी 3 लगातारचे षटकार मारा आणि 500 रुपये मात्र घेऊन जा. इथे दुसरी मॅच खऱ्या अर्थानं आपलं भेटीस आल्या. रेग्युलर पोल आपण पाहतोय सुरुवात झाली. पहिली मॅच आपण पाहिली बाबरले आणि बीट टीम. नक्कीच शेवटच्या चेंडूवरती सामना देखील पाहायला मिळाला, परंतु थोडीशी निराशादायक कामगिरी खऱ्या अर्थानं आपण पाहिली बीट टीमची. त्यांना मात्र घरचा रस्ता दाखवला गेलाय. बाबरले टीमनं मात्र वर्चस्व गाजवलं त्या सामन्यामध्ये. इथे मात्र दुसऱ्या मॅचला इथे सुरुवात होती. दोन्ही टीमचा 12 खेळाडू आपण इथे आमच्या सोबत जोडायचा आहे. यस जर पाहिला तर शंकर आणि अविनाश आपण पाहतोय जोड साखळी. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती अजयला आपण पाहू शकाल. पहिलं पिबनचं षटक आपण पाहतोय त्याचा मात्र इथे रनआउटची विकेट पाहायला मिळेल. नक्कीच रनआउटची विकेट इथे सस्त्यात बाल केली टीम आपण पाहू शकाल गोये चिंचवलीना. शंकरला मात्र इथे डगआउटचा रस्ता दाखवला गेलाय. नक्कीच पहिल्या चेंडूवरती लेग बायची एक धाव मात्र मिळाली होती टीम गोये चिंचवली टीम साठी. आणि दुसरा चेंडूवरती मात्र इथे रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी कॉलिंग चुकीची पाहायला मिळाली दोन्ही बॅटर साठी आणि त्याचा फायदा मात्र इथे मुकपे टीमला मिळतोय. नक्कीच चांगला फलंदाज आपण पाहतोय शंकर होता, परंतु त्याला मात्र सस्त्यात मात्र इथे डगआउटचा रस्ता दाखवला गेलाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. रोशनला आपण पाहू शकाल. नक्कीच रोशन देखील चांगला फलंदाज आहे. तो आता मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. अजय मात्र आपण पाहतोय चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये करतोय. या वेळेस खराब चेंडू पाहायला मिळतोय. त्याला मात्र फक्त दिशा दिल्या. चेंडू मात्र फरार झालाय. 4 धावांसाठी येतोय चौकार. ठोक डीजे.
ट्रॅक वरती चांगला खेळाडू खऱ्या अर्थानं सातत्यपूर्वक जेव्हा जेव्हा टीम अडचणीत असते ना तेव्हा तेव्हा मात्र अजय खेळाडू मात्र आपल्या टीम साठी धावून येतोय आणि तोच आता पाहतोय पिबनचं पहिलं षटक हाताळताना इथे मात्र पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळतीय टीम चिंचवलीला 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम चिंचवली पिबनचं पहिलं षटक खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल या पिबनच्या पहिल्या षटकामध्ये एक मोठा फटका जरूर आला परंतु तिथून मात्र चांगली गोलंदाजी केली ज्या वेळेस मात्र चांगली चेंडू पाहतोय ओरपीच चेंडू होता परंतु बॅटची एज देखील लागली आणि विकेट किपरनं देखील झेल मात्र कंप्लीट केलाय धक्का क्रमांक इथे दुसरा लागला जातोय गोये चिंचवली टीमला पहिल्या षटकाचा मात्र इथे खेळ देखील कंप्लीट झालाय आणि धाव फलक जर पाहिला तर 2 बाद 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम गोये चिंचवली पिबनचा ₹100 रोख पारितोषिक लागलं गेलंय नक्कीच कॅश प्राइस देखील जमा करायची चला इथे जाऊया मैदानाच्या आतमध्ये संदीप आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅक वरती इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय अगदी बॅटरच्या मात्र नाकाला घासून चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय इथे डॉट चेंडू आलाय नक्कीच संदीप देखील चांगला खेळाडू आहे खऱ्या अर्थानं मुखपे टीमचा आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल इथे मात्र चांगला चेंडू पुन्हा एकदा इट इज डॉट चेंडू नक्कीच लगातारचा दुसरा चेंडू मात्र इथे निर्धाव फेकलाय गोलंदाज संदीप हिलम आपण पाहतोय नक्कीच कर्जत प्रीमियर लीग जी भरवली होती कर्जत आपण पाहतोय बामच्या मळ्यामध्ये तिथे मात्र काय अफलातून खेळी या खेळाडूची राहिली होती आणि तोच आपण पाहतोय आता इथे रनआउटची विकेट ची संधी होती परंतु इथे प्रॉपर मात्र गॅदर करता आला नाहीये चेंडू इथून मात्र 2 चेंडू निर्धाव फेकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती मात्र ही दुहेरी धाव मात्र धावफलकावरती लागली जाईल 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे टीम चिंचवलीला आपण पाहू शकाल ज्या वेळेस मात्र खेचून मारलाय मिड विकेटच्या दिशेनं फटक्यामध्ये ताकद नाहीये की सीमापार जाईल नक्कीच इथे प्रोटेक्शन देखील तैनात केलं होतं इथे एक धाव मात्र कंप्लीट केलं या चेंडूवरती एका धावेनं धावफलक देखील वाढलं जात आहे 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचले टीम गोहे चिंचवली आपण पाहू शकाल थोडीशी खराब कामगिरी आपण पाहतोय बॅटर कडनं कारण धावा येणं अपेक्षित आहे आपल्या टीमसाठी मुखपे टीम आपण पाहतोय वासरे कोंड्यातील एक चांगली टीम खऱ्या अर्थानं विस्फोटक टीम खऱ्या अर्थानं आपण पाहतोय त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना चांगली धावसंख्या मात्र इथे
इथे मात्र जर पाहिलं तर दुसरं षटक कंप्लीट झालाय आणि 12 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. म्हणजे जर पाहिलं ना तर रन बॉल इक्वेशन आपण पाहतोय. 12 चेंडूची फेकी केली आणि 12 धाबा खर्च केल्या दोन्ही गोलंदाजांना. चला वेळ मात्र खर्च करायचा नाही. मुख्य टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. 12 धाबा अजूनही जर पाहिला तर 12 चेंडूचा इथून खेळ बाकी आहे. या 12 चेंडू मध्ये किती धाब्यांचा मजल मारणार याचा वरती देखील लक्ष लागलाय. कारण जर पाहिला तर आतापर्यंत 12 धाबा धावफलकावरती. अजूनही जर पाहिलं ना तर 20 ते 30 धाबा येणं अपेक्षित असेल टीम गोहे चिंचवली टीम साठी. कारण सन्मानजनक स्कोर रचना मोहेली टीमचा कर्णधार आपण व्यासपीठावरती संपर्क साधा. इथे मात्र तिसरं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज झालाय प्रसादला आपण पाहू शकाल. नक्कीच प्रसाद आलाय गोलंदाजी ट्रॅकवरती. अजय आणि संदीपनं चांगली गोलंदाजी केली आणि आता प्रसाद गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू मात्र ओव्हर पिचला आपण पाहतोय परंतु समोरच्या दिशेनं प्रोटेक्शन देखील तैनात केलाय. इथे मात्र फेकी चुकीची पाहायला मिळते. नक्कीच जर फेकी चांगली असती ना तर नक्कीच रनआउटची विकेट देखील पाहायला मिळाली असती परंतु तसं घडलं नाही या मैदानाच्या आतमध्ये. इथे 2 धावा मात्र कंप्लीट केल्यात या चेंडूवरती. 2 धाब्यानं धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 14 या आकडावरती. सोहेलधार पवार आपण जर कुठं असाल तर व्यासपीठावरती या. इथे लोबर फुल टॉस चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच त्याचा देखील फायदा घेताना पाहतोय. बॅटर घेत नाही या इथून डॉट चेंडू पाहायला मिळतोय. प्रसादनं देखील चांगली कामगिरी खऱ्या अर्थानं आतापर्यंत केली आहे. कारण जर पाहिला तर 2 चेंडूची फेकी केली आणि 2 धावा देखील त्यांना खर्च केल्यात आतापर्यंत. 14 या आकडावरती आपण पाहू शकाल टीम जाऊन पोहोचली गोहे चिंचवली. इथून मात्र फटकेबाजी करावी लागेल. इथे पुन्हा एकदा लोबर फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा बॅटची कडा होती परंतु विकेट किपर आपण पाहतोय चाला खऱ्या अर्थानं आणि डॉट चेंडू पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा चेंडू मात्र डॉट फेकलाय प्रसाद या गोलंदाजानं. नक्की जी गोलंदाजी 2 गोलंदाजानं केली त्याचाच पावलावरती पाऊल ठेवून खऱ्या अर्थानं आता गोलंदाजी करतोय. यावेळेस फुलचा फटका आणि तो देखील सक्सेसफुल झालाय. चेंडू मात्र जाय सीमा पार 6 धाब्यांसाठी उतुंगाचा षटकार. या षटकारच्या सहाय्यानं धावफलक जर पाहिला तर 20 या आकडावरती जाऊन पोहोचली टीम गोहे चिंचवली. आता मात्र इथे रन येणं सुरुवात झाले खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर गोहे चिंचवली टीमसाठी आणि हे अपेक्षित होतं आपल्या टीमसाठी. आणि ते करत असताना आतापर्यंत यावेळेस सुरेख चेंडू पाहायला मिळतोय. कम बॅक केलाय गोलंदाजांना. इथे मात्र डॉट चेंडू आलाय. नक्कीच व्हेरिएशन खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गोलंदाजाकडे आतापर्यंत राहिलाय आणि त्याचा फायदा देखील या गोलंदाजाला मिळतोय. इथे डॉट चेंडू आलाय. इथे पुढे सरसावणा चेंडू मात्र खेळायचा होता परंतु पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. इथून शेवटचा चेंडू मात्र इथे डॉट फेकला जातोय. षटक क्रमांक इथे 3रा कंप्लीट झालाय. धावफलक जर पाहिला तर 20 या आकडावरती जाऊन पोहोचल्या टीम गोहे चिंचवली. आता मात्र शेवटचा इथून षटक शिल्लक असेल. या शेवटचा षटक मात्र कोणाच्या हातामध्ये जिम्मेदारी सोपवणार कर्णधार आपण पाहतोय अजयला आपण पाहतोय. अजय देखील आपण पाहतोय चांगला खेळाडू आहे. याचा 3 षटकार मारा आणि 1000 रुपयाचं पारितोषिक घेऊन जा. माननीय रमेश पाटील
यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. इथे कॅश प्राइस देखील जमा झाली आहे. लगातारचे 3 षटकार मारा आणि 1000 रुपये घेऊन जा. चांगली कॅश प्राइस खऱ्या अर्थानं लागली गेली आहे. आता मात्र शेवटचं इथून षटक शिल्लक असेल मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये खऱ्या अर्थानं 15 ते 20 धावा कुठून काढणं गरजेचं आहे आपल्या टीमसाठी. कारण 18 चेंडूचा इथून खेळ कंप्लीट झालाय आणि 20 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. गोहे चिंचवली टीमसाठी थोडीशी अडचणी देखील सापडली गेली टीम चिंचवली, परंतु त्या अडचणीमधून बाहेर काढणार का फलंदाज हे देखील पाहावं लागेल. इथे पहिला चेंडू मात्र फेस करेल. यावेळेस मात्र चांगला चेंडू होता, परंतु तेवढा चांगला फटका देखील पाहायला मिळाला. चेंडू मात्र लॉन स्टॉक रिझन मध्ये फरार झालाय 4 धाब्यांसाठी. येतोय चौकार. ठोक डीजे. गोहे चिंचवली आपण पाहू शकाल. इथे चांगला चेंडू, चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. ओरपी चेंडू होता, परंतु शरीरा इष्टीवरती जाऊन चेंडू आदलतोय. इथे डॉट चेंडू आलाय. इथे कमबॅक केलंय गोलंदाजानं. नक्कीच चौकार आल्यानंतर दुसरा चेंडू कमबॅकिंग राहिलाय. आतापर्यंत चांगली कामगिरी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय या 4ही गोलंदाजाची राहिली. शेवटचा षटक आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती रमेश जे हाणामारीचा कुथवीचं षटक जे मानलं जातं ते मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, परंतु पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. यस, ओके. नेक्स्ट बॉल चेक केला जाईल. इथे चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. नक्कीच फलंदाज बाद. इथे मात्र रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच विकेट कीपर देखील चालाक आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सेफ असेल. यस, जर पाहिला तर 24 या आकडावरती आतापर्यंत मजल मारली टीम गोहे चिंचवलीनं. चौथं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. रमेश गोलंदाजी ट्रॅकवरती आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली त्याच्या गोलंदाजीतून. इथे मात्र पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी पाहायला मिळतोय. स्लोवर चेंडू पाहायला मिळतोय. फसवा चेंडू, गल्लीमा टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. इट इज डॉट चेंडू. रनआउटची विकेट पाहायला मिळते या चेंडूवरती. चला नेक्स्ट फलंदाज मात्र पाठवायचा आहे. इथे मात्र खराब कामगिरी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये गोहे चिंचवली टीमची. कारण थोडीशी अडचणीमध्ये सापडली. आतापर्यंत जर पाहिलं ना तर चौथ्या षटकाला मात्र इथे सुरुवात झाली आणि 24 या आकडावरती मात्र आतापर्यंत मजल मारली. अजूनही जर पाहिलं ना तर 2 चेंडूची इथून खेळी बाकी आहे. या 2 चेंडू मागे 2 मोठे फटके आले ना तर चांगली मात्र टार्गेट इथे सेट केलं जाईल खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये. परंतु ते 2 फटके मात्र येणार का मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच हे 2
चेंडू मात्र खूप निर्णायक असतील. लो स्कोरिंगची मॅच आपण पाहतोय, ज्यावेळेस पुन्हा एकदा चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. बॅटची कडा आणि विकेट किपरनं मात्र इथे झेल कंप्लीट केलाय. विकेट क्रमांक जर पाहिला ना तर 5वा इथे मैदानाचा बाहेर येत बाय. ठोक डीजे. नक्कीच जर पाहिला तर आताची पिढी मात्र आहे त्या मोबाईलमुळे इथे थोडीशी दिवाणी झालीत आणि ते सॉन्ग मात्र इथे डीजे मास्टर करून वाजवलं जात आहे. यावेळेस मात्र शेवटचा चेंडू होता, त्याला मात्र समोरच्या दिशेनं इथे एक धाव कंप्लीट केल्या. दुसरीचा कॉल आणि दुसरी धाव मात्र धोकादायक ठरते. इथे रनआउटची विकेट देखील पाहायला मिळते. नक्कीच जर पाहिला तर 25 या आकडावरती जाऊन पोहोचली टीम गोय चिंचवली. लो स्कोरिंगची खऱ्या अर्थानं आपण मॅच पाहिली मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 24 चेंडू आणि 26 धाव संख्येची गरज असेल इथून मुकपे टीमला. इथे मात्र जर पाहिला तर पहिल्या इनिंगला फुल स्टॉप लागला जातो बाय. 25 या आकडावरती आतापर्यंत मजल मारली आहे. खऱ्या अर्थानं जर पाहिला तर गोये चिंचवली टीम आपण पाहतोय. 26 धाब्याचा टार्गेट मात्र इथे सेट केला गेलाय मुकपे टीम समोर. नक्कीच लो स्कोरिंगची मॅच खऱ्या अर्थानं आपल्या भेटीस आली आहे आजच्या दिवसातली. अर्थातच जर पाहिले ना तर 5वी मॅच आणि रेग्युलर पोल मधली मात्र इथे दुसरी मॅच आपण अनुभवता. एका साईडला मात्र जर पाहिला तर मुकपे टीम आणि एका साईडला गोये चिंचवली टीम. चला स्पीडअप नाही करायचा नाही. दोन्ही टीमला विनंती करतोय संदीप आपण फलंदाजाची जोड साखळी मात्र मैदानात लगेच रवाना करायची आहे. आजच्या पहिली रात्र खऱ्या अर्थानं आपण पाहतोय सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन मैत्री चषक 2025 पर्व पहिले. खऱ्या अर्थानं जे बीडकरांनी स्वप्न पाहिलं होतं ना ते स्वप्न आज मात्र सत्यात उतरवण्याचं काम मात्र आयोजकांनी केलंय. त्यांचं देखील धन्यवाद असेल, कारण बरेचसे दिवस जर पाहिलं तर या स्पर्धेची ओढ लागली होती आणि ती ओढ मात्र इथे आज प्रत्येक षटकाराला मात्र इथे 100 रुपयाचं पारितोषिक लागलाय. संजय पवार यांच्याकडून बीड आपण पाहतोय लागलं गेलंय प्रत्येक षटकाराला 100 रुपये आणि 3 षटकाराला मात्र इथे रमेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. इथे लो स्कोरिंगची मॅच खऱ्या अर्थानं आपल्या भेटीस आली आहे. 25 धावा मात्र कुठून काढल्यात गोये चिंचवली टीम ना आणि 26 धाब्याचं टार्गेट मात्र इथे सेट केलं गेलंय. नेक्स्ट मॅच कांड्रोली सी आणि त्याच्या विपक्षात असेल सावने टीम. दोन्ही टीमच्या कर्णधाराला विनंती करतोय आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. लगातार से 3 षटकार मारले ना तर संजय पवार
यांकडून मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक. बीड टीमचे हा आपण पाहतोय. इथे मात्र पहिला चेंडू खराब पाहायला मिळतोय. खराब सुरुवात आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपण पाहतोय अविनाशला आपण पाहू शकाल. नक्कीच इथे स्वर चेंडू आलाय. इथे चांगली डिलिव्हरी पाहायला मिळतोय. नक्कीच डॉट आलाय इथे चेंडू. पहिला चेंडू मात्र खराब आला होता. तिथून मात्र दुसऱ्या चेंडूवरती मात्र कमबॅक केलं गोलंदाजानं. पंच मॅच थांबवा थोडी. रितेश आपण बघून घ्यायचंय काय. यस चला सामना स्टार्ट करा. थोडासा अडथळा निर्माण झाला होता परंतु आमच्या आयोजकांना मात्र पूर्णपणे सॉल्व केलाय. इथे मैदानात पुन्हा एकदा सुरुवात होती. इथे चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते. नक्कीच लगातारचा दुसरा चेंडू मात्र निर्धाव फेकलाय. गोलंदाज जर पाहिला तर अविनाश आपण पाहतोय. पहिला चेंडू खराब फेकला होता परंतु तिथून मात्र सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. नक्कीच गुडलेन स्पॉट वरती चेंडू जसा आदलतो म्हणा तसा मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. इट इज डॉट चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच अजय आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. आणि स्ट्राईक एंड वरती जर पाहिला तर विस्फोटक फलंदाज जर पाहिला ना तर वासरेकोंडा एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संदीपला. इथे मात्र स्ट्रोक मात्र फसलाय. जेलची संधी आणि जेल देखील कंप्लीट केली. पहिला हादरा बसला जातोय. पहिला विकेट इथे सॅक्रिफाइस केला जातोय. अजय मात्र बॅक टू डग आउट. अजयच्या स्वरूपात इथे मात्र पहिला हादरा बसला गेलाय मुकपे टीमला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. विलासला आपण पाहू शकाल. हा देखील चांगला खेळाडू आहे खऱ्या अर्थानं. मुकपे टीम साठी सातत्याने खेळत आलाय आणि चांगली कामगिरी त्याच्या आपण आतापर्यंत पाहिली आहे. आणि आता आपण पाहतोय वन डाऊनची भूमिका मात्र त्याचा खांद्यावरती मात्र सोपवली गेली. नक्कीच इथे लो स्कोरिंगची मॅच खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिली इनिंग आपण पाहतोय संपली गेली आणि 26 धाब्याचा टार्गेट मात्र सेट केला होता गोहे चिंचवली टीमनं. आणि त्याचा पाठला करत असताना आतापर्यंत एक धाव मात्र धावफलकावरती आपण पाहतोय. नक्कीच एक विकेट देखील आपण पाहिला. बॅक टू डगआउट आला अजयला आपण पाहतोय. इथे मात्र अट्रॅकर चेंडू त्याला मात्र पुल केलाय परंतु फटक्यामध्ये ताकद नाही की सीमा पार जाईल. इथे अडवणी केली जाते तोपर्यंत मात्र 2 धाबा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्यांना धाव फलक मात्र हल्लं जात आहे. 3 या आकडावरती जाऊन पोहोचते टीम मुकपे टीम आपण पाहू शकाल. विलास आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती गेल्या मात्र प्रहार चढवला होता परंतु थोडीशी ताकद कमी पडली आणि त्या चौकार आपल्याला पाहायला मिळाला असता. नक्कीच इथे 2 धाबा मात्र इथे धाव फलकावरती लागला जातील. 3 या आकडावरती जाऊन पोहोचली टीम मुकपे टीमला आपण पाहू शकाल. नक्कीच मुकपे टीम आपण पाहतोय सातत्याने खेळत आली आहे आतापर्यंत. प्रत्येक षटकार चौकाराला मात्र 100 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय संजय पवार यांकडून. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये घडलं काय. विकेट आपण पाहतोय मैदानाच्या बाहेर येते. विलास गेल्या पावली माघारी येत बाय ठोक डीजे.
आतमध्ये दाखल झालाय. सुनीलला आपण पाहू शकाल. नक्कीच जेव्हा जेव्हा लो स्कोरिंगच्या मॅचेस येतात ना त्या मात्र रोमांचकता आपल्याला पाहायला मिळते. या सामन्यामध्ये देखील चांगली रोमांचकता आता भरली आहे. इथून मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतो. इथे शेवटचा चेंडू मात्र डॉट फेकलाय गोलंदाज अविनाशना. पहिल्या षटकाचा मात्र इथे केला समाप्त झालाय. धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 3 आकडावरती जाऊन पोहोचल्या टीम मुपके टीम. नक्कीच ते 2 फलंदाज देखील बाद झालेत. अजय आणि विलास आपण पाहतोय डगआउटच्या रस्त्याला मात्र परतावलं लागलाय. आता मात्र इथे जर पाहिला तर संदीप वरती मात्र ही मोठी जिम्मेदारी असेल. कारण जर पाहिला तर 26 टार्गेट खऱ्या अर्थानं गोय चिंचवलीनं ठेवलं गेलंय. आणि इथे आतापर्यंत मुपके टीम जाऊन पोहोचल्या 3 या आकड्यावरती. नक्कीच सामना मात्र रोमांचक पाहायला मिळेल. कारण अजूनही 18 चेंडूचा इथून खेळ बाकी आहे आणि 18 चेंडू मागे अजूनही जर पाहिला तर 23 धाब्यांची गरज असेल. सामना मात्र लो स्कोरिंगचा आहे परंतु रोमांचकता पाहायला मिळेल. कांड्रोली सी टीमचा कर्णधार माझा आवाज तुमच्यापर्यंत जर पोहोचत असेल तर कृपया आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. न्यू गोलंदाज रोशन आपण पाहतोय. या वेळेस स्लोवर चेंडू पाहायला मिळतोय. मिड विकेट रिझन मध्ये फटका खेचलाय. गुरु आपण पाहतोय त्या दिशेनं तैनात आहे. इथे फेकी चुकीची पाहायला मिळते. नक्कीच जर पाहिला तर 3 धाबा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये थोडासा चुका पाहायला मिळत आहेत. आधी जर पाहिला तर थोडासा लो स्कोरिंग पाहायला मिळते आणि त्यामध्ये ही चुका मात्र थोडासा महागड्या ठरतील. कारण जेवढ्या चुका तुम्ही कराल तेवढ्या चुका मात्र आपल्याला घरच्या रस्त्याच्या दिशेनं मात्र पाहायला मिळतील. इथे मात्र 3 धाबा कंप्लीट केल्या. 3 धाब्यानं धावफलक जर पाहिला तर 6 आकडावरती जाऊन पोहोचली टीम मुपके टीम. या वेळेस मात्र फुल टॉस चेंडू होता परंतु प्रॉपर मात्र बॅट वरती येत नाहीये चेंडू. इथून चेंडू डॉट पाहायला मिळतो. नक्कीच जितके चेंडू डॉट येतील ना तितका रोमांचक सामना पाहायला मिळेल. कारण प्रेशर देखील पाहायला मिळेल मुकपे टीम वरती. परंतु अजूनही जोपर्यंत संदीप मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत या संदीप मध्ये जी ताकद आहे एकतर्फे सामना झुकवण्याची. परंतु तो नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. यावेळेस लेफ्ट हँड हिट समोरच्या दिशेनं फटकाला जवाब पाहतोय. फटकामध्ये ताकद पाहायला मिळाली. 6 धाब्यांसाठी येतोय षटकार. पार 6 धाब्यांसाठी ठोकला गेला. सुनीलच्या बॅट मधून मोठा धमाका पाहायला मिळाला. या 6 धाव संख्येनं धावफलक जर पाहिलं तर 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. यावेळी पुन्हा एकदा आक्रमण पाहायला मिळतोय समोरच्या दिशेनं. फटकामध्ये ताकद आपल्याला पाहायला मिळेल. मनगटात ताकद उपयोग केला आणि सलगचा दुसरा मोठा फटका पाहायला मिळतोय सुनीलच्या बॅट मधून. षटकार. अठरा या आकडावरती आतापर्यंत जाऊन पोहोचली मुकपे टीम. इथे मात्र स्लोवर चेंडू पाहायला मिळतोय. फसवा चेंडू पाहायला मिळाला आणि इथे दांडी 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 गुल. फलंदाज बाद.
इथे मात्र सुनीलला मात्र परतावा लागेल, कारण जर पाहिलं ना तर जे कामासाठी पाठवलं होतं आपल्या कर्णधारांना ते काम मात्र करून मात्र इथे मैदानाच्या बाहेर आलाय सुनील फलंदाज. आपण पाहतोय 2 षटकार मारल्यानंतर तिसरा चेंडूवरती मात्र विकेट पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रसादला आपण पाहू शकाल. नक्कीच 18 धावा धावफलकावरती आपण पाहू शकाल. मुकपे टीम जाऊन पोहोचली आहे. अजूनही 8 धावेची गरज असेल इथून. लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतोय, याची गोलंदाजी देखील चांगली पाहिली आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंड वरती प्रसाद. यावेळेस मात्र बॅटच्या पट्ट्यात आणि चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. 6 धाब्यांसाठी उतुंगा असा षटकार. ठोक डीजे. कांड्रोली सी टीमचा कॅप्टन चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जरा आयोजकांशी कॉन्टॅक्ट करा. व्यासपीठावरती या. चावणे आणि कांड्रोली सी ओ टू कॉम्बॉक्स. यस, इथे 2 धावसंख्येची गरज असेल. येणारे 12 चेंडू 2 धावसंख्येची गरज. चला मॅचला सुरुवात करा. संदीप आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज झालाय. गुरुला आपण पाहतोय. इथे 2 धावसंख्येची गरज असेल. इथे मात्र फटका फसलाय, परंतु नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू मात्र आदळतोय. एक धाव कंप्लीट, दुसरीचा देखील कॉल आणि विजयी धाव मात्र इथे मिळते मुकपे टीमला. विजय होते टीम मुकपे टीम. हार्डलक टीम गोळे चिंचवली. चला नेक्स्ट मॅचचे दोन्ही कॅप्टन आपण जरा आयोजकांशी कॉन्टॅक्ट करा आणि जो का निर्णय असेल मग त्याच्यावरती अंमलबजावणी करा. कांड्रोली सी आणि चावणे टीम कॅप्टन त्वरित पाठवा व्यासपीठावरती. चला हस्तांदोलन करण्यासाठी जा मैदानावरती मुकपे आणि man of the match